गोव्याच्या लाल मातीतून उपसलेल्या 35,000 कोटींच्या खाण घोटाळ्याचे भूत पुन्हा एकदा राजकीय मंचावर अवतरले आहे. पण यावेळी हे नाटक जरा वेगळं आहे. भाजपचे राष्ट्रीय नेते जेव्हा गोव्यात येतात, घोटाळेबाजांपासून सावध रहा अशी गर्जना करतात, तेव्हा त्यांच्याच मंचावर बसलेले कालचे खलनायक आज नायक म्हणून टाळ्या वाजवत असतात. हा विरोधाभास पाहून आज गोव्याची जनता विचारते, हे राजकारण आहे की शुद्ध नाटक. यहीं पर एक कांग्रेस की सरकार थी जो 35,000 करोड़ का घोटाला केवल खनन में किया था. उस बात को भी जनता को याद दिलाना है. हम काम करने के लिए आते हैं, हम सर्विस देते हैं, हम इस नए स्कीम लाते हैं और वो करप्शन लाते थे. इस बात का भी ध्यान हमको जनता के बीच में रखना है. कांग्रेस का मतलब करप्शन होता है और भाजपा का मतलब विकास होता है. ये बात जनता के बीच में हमें बैठानी है. मैं उनके घोटालों की चर्चा करूंगा तो काफी समय लग जाएगा, लेकिन कांग्रेस के नेताओं का जल परियोजना का घोटाला हमें याद रखना है. किस प्रकार से चर्चित अलेमाओं का गिरफ्तारी और चीजें हुई वो भी हमें याद रखना है. जायका फंड की परियोजना में किस प्रकार का खेल हुआ वो भी हमें ध्यान दिलाना है. मैं कांग्रेस के इस काले कारनामे को जरूर याद रखना है, क्योंकि जनता को भी ये बताना है कि कांग्रेस का मतलब करप्शन हम अगर बोलते हैं तो क्यों बोलते हैं. एका काळी ज्या दिगंबर कामत सरकारवर भाजपने भ्रष्टाचाराचे ओसूड ओढले, ज्यांच्या काळात खाणीचे नियम धाब्यावर बसवून गोव्याचे नैसर्गिक सौंदर्य ओरभडले गेल्याचा ठपका शहा आयोगाने ठेवला, तेच दिगंबर कामत आज भाजपच्या शुद्ध गंगेत न्हाऊन निघाले आहेत. केवळ कामतच नव्हे तर त्यांच्या मंत्रिमंडळात महत्त्वाचे निर्णय घेणारे विश्वजित राणे, माविन गुदिनो, निळकंठ हरणकर आणि सुभाष शिरोडकर यासारखे दिग्गज आज भाजपच्या पहिल्या रांगेत बसून भ्रष्टाचाराविरोधी भाषणे ऐकत आहेत. हा गोव्याच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठा नाट्यमय चमत्कार म्हणावा लागेल. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन जेव्हा गोवेकरांना उपदेशाचे डोस पाजतात, तेव्हा त्यांना कदाचित आपल्या शेजारी खुर्चीवर बसलेल्या चेहऱ्यांचा विसर पडतो. ज्या नेत्यांना भाजपने घोटाळेबाज ठरवून निवडणुकीची मैदाने गाजवली, त्यांनाच आज सत्तेचे छत देऊन मांडीला मांडी लावून बसवण्याचा मान भाजपनेच दिला आहे. मग प्रश्न उरतो तो इतकाच, जर घोटाळेबाज भाजपच्या मंचावर आहेत, तर नितीन नबीन नक्की कोणापासून सावध राहण्यास सांगत आहेत, की भाजपमध्ये प्रवेश केल्यावर 35,000 कोटींचा तो डाग आपोआप पुसला जातो. हे राजकारण आता एका अशा वळणावर आले आहे जिथे तत्वे आणि नैतिकता फक्त भाषणापुरती उरली आहे. मंचावरचे चेहरे तेच आहेत, फक्त त्यांच्या हातातील झेंडे बदलले आहेत. खाण घोटाळ्याच्या जखमा अजूनही गोवेकरांच्या मनात ताज्या आहेत, पण त्याच जखमावर मीठ चोळण्याचे काम आज हे नेते करत आहेत. आता जनतेला हे ओळखावे लागले आहे की हा भ्रष्टाचार मुक्ताचा नारा आहे की केवळ सत्ता टिकवण्याचे एक खेळकर नाटक. कारण मंचावर बसलेली ही मंडळी जेव्हा स्वच्छ गोव्याची भाषा करतात, तेव्हा तो लोकशाहीचा सर्वात मोठा अपहास ठरतो. तुमचे जेन्ना केंद्रीय नेते गोंयांत येतात, माननीय पंतप्रधान अमित शाहजी म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष गोंयांत येतात, तेन्ना लोकांक जे संमेलनाक मार्गदर्शन करतात तेन्ना तांकां स्पिचीस कोण बरोवन दितात? आमचे कडेन आमी काय कोणाक तांकां मार्गदर्शन करपाक आमी तांकां स्पिची बरोवन दिना. ना संमेलन कार्यकर्त्यांक मार्गदर्शन करतना स्पिचीस कोण बरोवन दिता काय म्हणटा? तांची आसता टीम आसता तांची. पण त्या दिसा तुमच्या राष्ट्रीय अध्यक्षान जे आरोप केले काँग्रेसीचेर आनी मायनीज स्कॅमाचे, ते मनीस तुमीच आरोप केल्ले, तुमचेच पक्षाचे सगळे स्टेजीर बसलेले आसले, तांकां बावड्यांक लज आशिल्ली. एक गजाल सांगता, आयचे बजेटाचेर उलयतना तूं खंयच्यान खंय गेलो, पण तरी पण एक तुका एक सांगता, काही गजाली पळय आसता त्यो आमी बी चुकतात. आमी चुकनात तर उलयतना केन्ना स्लीप हें जाता, पण तो कितें आसता आतां हातूंत भितर तेन्ना तसोच पक्को तितलोच पॉयंट दिलो कसो तो बरो आसता, कळ्ळें न्ही. ह्या हितून भितर तुका सांगता त्याची आरोप केल्ल्याचे ताजे नंतरची ते आंकडो खंयच्यान खंय पर्यंत पावलो तें सगळें तुका खबर आसा.
आनी आतां ते केस खंय पावल्या आनी खंय तरी तिका बरें जावपाक पावले तेंय तुका खबर आसा त्यो करपाची यंत्रणाय वेगळ्यो आसा न्ही त्यो तूं सरळ सरळ म्हाका विचारतना हांव सरकाराचो घटक न्ही ना सरकार पक्ष हांव पार्टी म्हणून उलयतां आनी जेन्ना पार्टी म्हणून जेन्ना काय उलयता तेन्ना हांव म्हाका म्हणजे ताळतंत्रान भितर म्हणजे चौकटीन रावनूच उलयतां हांव. आश्चर्याची बाब म्हणजे या प्रकरणाचा काँग्रेसकडूनही अपेक्षितपणे विरोध होत नाही. म्हणे काँग्रेस पक्ष सुद्धा हे ऐकून गप्पाच बसणार आहे की काय असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.